जगाचे सर्व ऑलिंडर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 3-4 वर्षे स्पर्धा थांबली होती कारण मैदान आम्हाला उपलब्ध नव्हतं. मग ते मैदान इथे आम्हाला उपलब्ध करून दिले. खऱ्या अर्थाने या जागेचे मालक श्री मधुकर सहदेव यादव आणि बाळाराम हरिभाऊ साळुंके यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं गेलंय. आज या ठिकाणी समालोचक म्हणून वेदांजी कंटक अलिबाग आणि म्हणजे सहकारी मित्र उपेजी तांडेल नावे हे माझ्या समवेत जोडले गेलेत. अणवी स्पोर्ट्स महादेवकार संघमालक श्री गणेश चोगळे आपण कुठे असाल तर प्लीज व्यासपीठापाशी यायचं आहे. चला मॅचला भरपूर उशीर झालाय आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. कल्पेश सर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करून घ्यायचे आहेत. टाइम सेट केलाय आम्ही इथे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे रथदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मॅच क्रमांक पहिला ऑल इंडिया ओपन पद्धतीची ही मॅच जिथे सार्थक इलेव्हन दिवा आणि त्यांच्या विरोधामध्ये साई गरजरथ साडगाव यांच्यामध्ये मॅच. मृणाल वडसर मिस्टर 360 अलिबागचा ऑन द स्ट्राइक. त्याच्या साथीला आपण पाहिलं पिंट्या पाटील दिघोडीला बिलॉंग करणारा. पहिला बॉल जिथे आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न राहिला होता. वेग बन्नाट पाहायला मिळाला. गोलंदाज जर पाहिला तिथे आदित्य पाटील अर्थातच बामण डोंगरी अर्थातच आपण पाहिलं तर बामण डोंगरीचा खऱ्या अर्थाने आपण जर क्रिकेटचा इतिहास पाहिला ना सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये नावेचा डंका त्याने पेटवलाय. आदित्य पाटील जी इथे गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र इथे डॉट आलाय. पुढचा बॉल राईट अप डावकुरा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड ओव्हर ठिकाणी ओव्हर करत असताना दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्ट्रेट हिट अँड ग्रेट सिक्स. चेंडू सीमा फार षटकार. सुरुवात मात्र मृणाली केली गेली. पहिला चेंडू स्विच खेळण्याचा प्रयत्न राहिला मात्र तिथे डॉट चेंडू आला आणि दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रेट डाईटचा फटका खेळला गेला. 6 धावेने धावसंख्येला आकार दिला गेला. जिथे आदित्यला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आदित्यचा हा गोलंदाज स्पेल संघासाठी खूप महत्वाचा. पुढचा बॉल आणखीन एक इथे पॉवर प्लेचा पुरेपूर इथे फायदा उठत झाला. पॉवरफुल फटकेबाजी. चेंडू सीमा पार कव्हर क्षेत्रामध्ये चौकार. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. जिथे 3 चेंडूचा खेळ पहिला चेंडू डॉट आला, षटकार आला, चौकार आला. 10 धावा धावपळकती लगावल्या गेल्या. नामदेवजी साळुंके आणि विनायक साळुंके साहेबांना विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे जिथे पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल आहा इथे पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. इथे चेंडूचा टप्पा पाहिला ना तर मात्र अकुट टप्पाचा चेंडू राहिला होता जिथे मात्र वेग त्या चेंडूला होता. मृणालला पॉइंट क्षेत्र खाली होतं. त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा खऱ्या अर्थाने धाडस केला होता मात्र
मिडल ऑफ द बॅट नाही झाला, बॅटला ब्रश झाला चेंडू, जिथे चेंडू अडवला गेलं शॉर्ट थर्ड बॅट क्षेत्रामध्ये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या धावपळकावरती बिनबाद 10 ही धावसंख्या. पुढचा बॉल आदित्य. मोठा फटका खेळला गेलाय, जिथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा पार, चौकार. मनाशी विचार करूनच आलाय की फक्त मोठे फटकेच खेळायचा, सिंगल डबल घ्यायचे नाही. पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा उठवत असताना मृणाल वर्सोलकडे आपण पाहतोय, परंतु आदित्यकडे देखील एक एक्सप्रेस आहे, वेग देखील आहे, एक नॅचरल कट ज्याच्याकडे आहे, म्हणजेच डावखुरा गोलंदाज. पुढचा बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. कोलवट्टा पदा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे, अफलातून क्षेत्ररक्षक. खरे तरी व्यावसायिक खेळाडू अशा दर्जाचे खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो. मग क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी, येथे या चेंडूत धाव घेतली गेली 1. धावसंख्येचा आपण जर विचार केला, जिथे 15 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहिली 15. षटक क्रमांक संपलं तिथे आदित्य पाटीलचं षटक क्रमांक पहिलं देखील संपलं गेलं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर विचार केलं तर 15ची सरासरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. त्याचप्रमाणे सन्मान्य विजय दत्ताराम साळुंखे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. सन्मान्य दत्तारामजी साळुंखे यांना विनंती करतो, या साहेब आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असतं व्हायचं आहे. चांडगावचा हॉलिडेजने शेमरेशच्या बाहेर जर कॅश पकडला, त्याला सन्मान्य प्रमोद पाटील यांच्याकडनं प्रत्येक कॅशसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग जिथे संकेत पाटीलला पाहतोय, पनवेल खारघर विभागातील मोरबी गावला बिलॉंग करणारे हे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय, जिथे षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सज्ज राहिलाय. 15 धावा धावपळामध्ये पाहायला मिळतात. एसटीच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक पाहिलं तर आकाश तारेकरला जिथे पाहतोय. क्षेत्ररक्षकाची विहीर रचना पाहिली तर मग जिथे विकेट एक्स्ट्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहिलं तर मग स्लीप गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफ मध्ये आहे. ऑन मध्ये पाहिलं तर शॉर्ट लेग मध्ये एक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल संकेत पाटीलचा. आहा, इथे पहा, खालील लोटांगण, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. रणनीती चालणार का? ए प्लॅन फसलाय, मग बी प्लॅन कशा पद्धतीचा असणार? पुढचा बॉल संकेत पाटील याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू होता. हो, इथे संधी निर्माण झाली होती, मात्र स्पीड होता एवढा चेंडूचा पटक्याला, खऱ्या अर्थाने चेंडू हातामधून निसटला गेलं. मात्र डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडूची सांगता राहिले. धावसंख्या जिथे बिनबाद 19 धावसंख्या धावपळकावरती. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. गाहा, क्या बात आहे. पण आधीच आपण चेंडू पाहिला ना, आता फ्लाईट होता, म्हणजेच यॉर्करचा थोडा वापर केला. नंतर तर इथे पहा, संकेत पाटीलची ही खासियत आहे. मग तिथे बोटं फिरवली गेली, गुडल्या स्पोर्टला चेंडू टाकला, चेंडू थोडासा बाहेर काढला गेला आणि जिथे डॉट चेंडूची देखील सांगता राहिले. पुढचा बॉल, धावा थांबवण्याचा प्रयत्न चालू राहिलाय संकेत पाटीलचा. चांगला इथे फटका खेळला गेला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदीच आपण पाहिलं ना, जे क्रिकेटचे गॉड सचिन रमेश तेंडुलकर या पद्धतीचे फटके खेळायचा, तसाच इथे फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, येतोय चौकार.
धावसंख्येला इथे रोखावं लागेल, कारण मृणाल वर्सोलकर आज मात्र आक्रमक एक वेगळ्या शैलीमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीचा चेंडू राहिलाय, मात्र चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा स्ट्रेट हिट ॲट ग्रेट 6. संख्येची सुरुवात चांगली राहिली होती, मात्र हल्ला सरवायला सुरुवात केली. पण कमी गतीचा वापर केला गेला, बोट फिरवली गेली. आपण पाहिलं तर मग जिथे अगदीच चेंडूला स्लोवर पद्धतीचा वापर केला गेला, डॉट चेंडू आलाय. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 लॉस ऑफ 0 विकेट. 29वा धावपळकावरती प्रथम फलंदाजी करत असणारा संघ जिथे आपण पाहतोय तो म्हणजेच साही गर्जना जो संघ आपण खेळताना पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांची ही लढत आहे. षटक क्रमांक 3 जिथे गोलंदाज खऱ्या अर्थाने कावा या नावाने ओळख आणि खरं चेंज ऑफ ओढवली, अर्थातच कमलेश पाटीलला आपण तिथे पाहतोय. हा देखील खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. काव्या या नावाने जास्त ओळख, कावा या नावाने ओळख कमलेश पाटील. चेंज ऑफ वडवली संघाचा प्रतिनिधित्व करणारा, बरेचसे अगदी भारतामध्ये भ्रमंती करणारे खेळाडू आज चांडगावच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा कावा खऱ्या अर्थाने अलिबाग मध्ये मी बऱ्याच वेळा पाहिलं, जेव्हा आला ना तेव्हा आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती ह्या अर्थाचा खेळाडूने. मग आकाश तारेकर्ड या संघाची काय बांधणी केली, जिथे संघ मालक सुधाकरजी साळुंके आपल्याला त्यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. सार्थक इलेवड दिवा या संघाच्या नावाने खेळत असताना षटक क्रमांक 3 कमलेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू राहिलाय. कावा या नावाने ओळख. या षटकामध्ये धावा रोखल्या जाणार का? 14.5 ची करंट सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक जिथे पिंट्या पाटील दिघोडी गावला बिलॉंग करणारा. हो बॅकपुढे सरसलंय, काव्यावरती हिते आक्रमण चढवलं गेलं. चेंडू डीप मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर. षटकार आता इथे आपण जर लढत अशी पाहायला गेलं मग असंही म्हणू शकतो अलिबाग विरुद्ध पनवेल ठाणा असे म्हणू शकतो, कारण हे अलिबागचे धुरंधर आज मात्र या खेळाडूवरती हावी होताना पाहायला मिळत आहेत. परंतु काव्याकडे देखील ती क्षमता आहे. कमलेश पाटीलकडे कमबॅक नक्कीच होणार. पुढचा बॉल, आहा प्रचंड भन्नाट वेग इथे पाहायला मिळालं. कमबॅक केलंय. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू मात्र माझा आहे. आणि क्रिकेटमध्ये वार प्रतिवार होताना आपण नेहमीच पाहत असतो. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती जिथे बिनबाद 35 धावांची नॉट आउट पारी आतापर्यंत पाहायला मिळते. म्हणजेच जर विचार केला 14 चेंडू मध्ये 35 धावा ची पार्टनरशिप. आणखी एक मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक झालेत प्रेक्षक आणि प्रेक्षक झाले क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. समर्थ कृपा गॅलरीमध्ये 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज कोण आहेत ते महत्वाचं नाही, तर माझ्या संघासाठी मला धावा जमा करायच्या आहेत. समोरच्या संघाला इथे मोठी धावसंख्या उभारणी करून द्यायची आहे. पुढचा बॉल कमलेश पाटीलचा. हा इथे पुन्हा एकदा कमबॅक केले गेले. षटकार डॉट, षटकार डॉट. ही रायवली या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. मग जिथे अलिबाग दिघोडी संघाचा पिंट्या पाटील ऑन द स्ट्राईकला पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर मग ठाणे विभागातील वडवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू कमलेश पाटील जिथे पाहतोय.
डावखुरा गोलंदाज आहे. पुढचा बॉल, हा ब्लॉक हॉल पद्धतीचा घातक हत्यार वापरलं होतं, मात्र इथे मृणाल वर्सोलकरनं खऱ्या अर्थानं काय कर लावलाय धावेंचा. मग चौकार षटकारांची आतिषबाजी, मग सिंगल डब्बल या धावा देखील सोडत नाहीत. त्या देखील धावा क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहे. सिंगल डब्बलला जेवढं प्राधान्य द्याल ना तेवढं आपल्या संघासाठी त्या धावसंख्या खूप मोलाच्या ठरू शकतायत. धावसंख्या पहिली धावपळकावरती जिथे 42 धावपळकावरती. पुढचा बॉल षटक क्रमांक 3 मधील. हा काय फटका खेळला गेलाय, मात्र जिथे आहे क्षेत्ररक्षक राज, पकडलाय झेल, संपवलाय इथे खऱ्या अर्थाने मृणाल वर्सोलकरचा खेळ आणि इथे कोंडी फोडली गेली. होतं, मात्र जो झेल पकडला गेला ना, पॉइंट क्षेत्राचा क्षेत्ररक्षक बराच जवळजवळ 15-20 पावलांचा रनअप त्याने कापलं गेलं आणि तो झेल पकडला. त्याला माहिती होता झेल किती महत्वाचा आहे आपल्या संघासाठी. आणि मृणालच्या आपण जर वैयक्तिक खेळी पाहिली ना, जिथे 29 धाव संख्येवरती बाज झाला, सुरुवात चांगली केली. 7 चेंडूमध्ये 29 धावांची बहरदार खेळी जिथे पाहिली, पाया रचला गेलाय खऱ्या अर्थाने मृणाल वर्सोलकरनं. मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 3 अर्थातच बूम बूम माठ्या पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या जिथे आदित्य पाटीलने 15 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये संकेत पाटीलने 14 धावा खर्च केल्या आणि कमलेश पाटील कावानं 13 धावा खर्च करून महत्वाचा ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. गोलंदाज जिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्य पाटील, मॅन फ्रॉम बामणडोंगरी. नव्या दमाचा हा गोलंदाज. पहिला बॉल, हा भन्नाट प्रचंड वेग, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पिंट्या पाटीलला मात्र इथे आपण पाहिलं शांत राहिला, त्याला अजिबात मुवमेंट्स करून दिली नाही की बॅकफुटला जायचं की फरफुटला खेळायचं, जाग्यावरतीच राहिला आणि तिथे मात्र चेंडू डॉट आलाय. इथे आदित्य पाटील कमबॅक करणार का, की जी रणनीती खऱ्या अर्थाने प्लॅनिंगने खेळला मृणाल वर्सोलकर, ती प्लॅनिंग मात्र चालू राहणार का, हा प्रश्न मात्र या षटकामध्ये निर्माण राहिलाय. 4थं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ना. हा जबरदस्त इथे गोलंदाजी. आणि इथे मात्र आपण पाहिलं ना तर चेंडू आणि बॅटचा संपर्क राहिलाय, परंतु बॅटला चेंडूने ब्रश केलाय, वरची कडा चाटून इष्टीच्या पाठीमागे जिथे इष्टीरक्षक आपण पाहिलं ना, ज्या इष्टीरक्षकाने झेल पकडला गेला ऋतिक पाटीलला जिथे आपण पाहिलं सुंदर पद्धतीने झेल पकडला. मृणाल वर्सोलकर बाद झाला आणि पडझड व्हायला सुरुवात देखील झाली. दुसरा धक्का मिळालाय तो म्हणजेच साई गरजरा चांडगाव या संघाला. आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, सुंदर असे साऊंड क्लिअरिटी, आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे आम्हाला अजिबात त्रास होत नाही. राकेश, नक्कीच तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील. असेच बऱ्याचशा स्पर्धा, बरेचसे तुला ऑर्डर्स मिळू दे. आदित्य पाटीलने आता मात्र सुरुवात केली कमबॅक करायची. पुढचा बॉल
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज आलाय. बॅकफुटला सरकत असताना तिथे पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं आपण पहिल्या कव्हर मध्ये ऍक्शन पाहायला मिळाली, मात्र टॉट चेंडू आलाय. आता इथून मात्र गोलंदाजांनी कमाल केली, कारण मृणाल बाद झाला नंतर मात्र इथे आकाश तारेकरच्या संघानं खऱ्या अर्थाने कमबॅक करायला सुरुवात केली गेली. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना मित्रांनो, चढ उतार नेहमीच आपल्याला क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये पाहायला मिळत असतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक फुटला गेलाय, तिथे डॉट चेंडू आलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, तुम्ही किती लाखाचा मोबाईल घ्या, जर त्याला नेटवर्क नसेल ना त्या मोबाईलचा काही उपयोग नाही. आणि तुम्ही फलंदाजी करताना तुमचा फुटवर्क हा खूप महत्वाचा आहे. मग इथे डॉट चेंडू आलाय, मग तुमच्या फलंदाजीला देखील थोडस इथे थांबवलं गेलंय. डॉट चेंडू बॅक टू बॅक आपण पाहिलं. आतापर्यंत 4 चेंडूचे डॉट आले, त्याच्यामध्ये एक विकेट आदित्य पाटीलच्या या स्पेलमध्ये. पुढचा बॉल स्विचेस करण्याचा प्रयत्न राहिलाय, अल्टी पलटी जमिनीला गुदगुद्या करत चेंडू घेत झालाय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, सीमा पार, चौकार. कारण ऑल इंडिया पद्धतीचा हा ओपन फॉर्मॅट इथे पाहतोय. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपल्याला चांगल्या दर्जाचे पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू झाले, जेथे 4 चेंडू डॉट आले, 1 विकेट आले, 5व्या चेंडूवरती चौकार आला गेला. टोटल स्कोर पाहिलं 46 धावा. इथे मात्र ब्रेक लगावला गेला धावसंख्येला. पुढचा बॉल आदित्य पाटील, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला सरकून मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे लाईन इथे बिघडलेले पाहायला मिळाली. चेंडू ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर निघाला गेला आणि तिथे आपण पाहिलं तर मग वाईटचा इशारा येतोय, जिथे वाईट चेंडू आल्यानंतर धावसंख्येला देखील थोडस थांबली होती, ते मात्र पुढे सरकतोय. पण पाहिलं 47 धावा धबळकावरती पाहायला मिळत आहेत. आदित्य पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय. त्रिफळा दांडी वाकवली गेली, एसटी उद्ध्वस्त केली गेली. आदित्य पाटील, पाटलांचा बोलबाला राहिलाय. बोलबाला राहिलाय. बाबन डोंगरी गावाला बिलॉंग करणारा. मग बामण डोंगरी म्हटल्यानंतर तिथे पहिली आठवण होते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तेजस म्हात्रे सरांची, आणि इथे त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळालाय. 4 षटकांचा खेळ संपला, धावा राहिला धावबळखावरती, जिथे फलंदाज बाद झाले. 3 धावसंख्या पाहिल्या धावबळखावरती 47. मैदानाच्या आतमध्ये संघाचा सेनापती कर्णधार जीवन देवकर मैदानाच्या आतमध्ये. या चणेरा पंचक्रोशीमध्ये कायरन पोलार्डची भूमिका नेहमीच बजावत असतो. खऱ्या अर्थाने 77 स्पोर्ट्स, श्रेया स्पोर्ट्स या शॉपचे ऑनर्स आहे जीवन देवकर, आणि मोठ्या पटकासाठी नेहमीच वेल फिनिशरची भूमिका जीवन देवकरने बसवली गेले. आणि दोन्हीही जर पाहिले ना तर आज मात्र हे वेल फिनिशर आहेत. मग पंकज जाधव आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला जीवन देवकर, मॅन फ्रॉम सोनकार नाहवे. गोलंदाज डेथवर स्पेशालिस्ट रोहित पाटील, हिदुटणे गावला बिलॉंग करणारा कल्याण या विभागातील खेळाडू. धावसंख्या जिथे 47 धावा. डेथवर स्पेशालिस्ट भैरवी षडक, जिथे पंकज जाधव आहे. वेल फिनिशरची भूमिका, जिथे धावा मोठ्या पाहायला मिळणार का, की इथे हे गोलंदाज धावा रोखणार. पहिला चेंडू
द स्ट्रेट हिट अँड ग्रेट सिक्स. साठी जाणला जातो, मात्र इथे कमबॅक करावा लागेल. 53 धावसंख्या धावफलकावरती गोलंदाजीचा पाहिला रोहित पाटील हितुटने या संघातून खेळणारा हा कल्याण विभागातील खेळाडू. मोठा फटका खेळला गेला, फटका पडलाय, चेंडू हवेत, मात्र हो 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 क्या बात है, उलट्या दिशेमध्ये उलट्या प्रवाहामध्ये ज्या पद्धतीने 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव निर्णय घेतलेला झेल, त्या झेलची पुनरावृत्ती इथे पाहायला मिळतोय. अफलातून शर्तीचे प्रयत्न ती परमेश्वर, प्रयत्न करा, यश नक्की तुमच्या पायाशी येणार. फलंदाज पंकज जाधव मैदानाच्या बाहेर. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येवरती नजर टाकली जिथे 53 धावा, फलंदाज बाद झाले ते म्हणजे 4 फलंदाज बाद झाले. पुढचा बॉल राईट अब्राउंड, वेग भन्नाट, प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. फलंदाज सार्थक पाटीलला जिथे आपण पाहतोय, अलिबागचा खेळाडू आहे. 53 धावा, मृणाल बाद झाल्यानंतर धावसंख्या थोडीशी थांबलेली पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीचा, इथे आपण पाहिलं ना तर मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र टप्पा पडल्यानंतर ना चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर निघाला गेला, जिथे वाईटचा इशारा येतोय. कल्पेश मात्रे सराच्या माध्यमातून धावसंख्या थांबली होती, मात्र वाईटच्या अवंतरणे स्वरूपाने 54 वरती येऊन पोहोचले. पुढचा बॉल चांगला चेंडू राहिलाय. इथे आपण पाहिलं तर मग पूल करायचा होता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण, जीवनामध्ये आपण पाहिलं तर मग जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेट खेळताना अक्कूट टप्प्याचा आणि पुलटाचा क्षण कधी सोडू नये. इथे मात्र चेंडूवरती आपण पहिला फटका खेळला गेला, सिंगल धाव मिळाली. जीवन देवकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं कर्णधाराच्या भूमिकेत आहे, मग तिथे कर्णधाराला साजेशी खेळली जाणार का या फलंदाजाकडून. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न, दांडी वाकवली गेली, फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. या षटकातील पुढील बॉल मी विनंती करतोय, याच्यानंतर होणारा सामना पाहतोय आपण. अन्वी स्पोर्ट माधवकार विपक्ष अर्णव वारियस चांदगाव या दोन्ही संघाच्या संगणकांनी नाणेफेक करण्यासाठी टॉर्च का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी मी विनंती करतोय. ओव्हर टू प्रदीप सर. शेवटचा बॉल मात्र आलाय, जिथे आपण पहिला डॉट, धावसंख्या पहिली धावफलकावरती 5 षटकांचा खेळ संपलाय, जिथे आपण धावा पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा राहिल्यात जिंकण्यासाठी. 56 धावीची गरज आहे.
आणि जे संघ बॅटिंग करणार आहेत, बॅटिंग करत असताना आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तिथे खेळाडू कक्ष बांधलं गेलंय, तिथूनच आपल्या बॅटर्स फलंदाजीसाठी जातील. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना साई गर्जना सांडगाव संघानं 5 षटकांच्या समाप्तीनंतर तिथे 55 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजेच या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, तिथे 56 धावांचं हे आव्हान आहे. 55 धावा जमा करत असताना 5 फलंदाज मात्र बाद झालेत. या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आमचे सहकारी समालोचक वेदांत जी कंटक यांच्याकडे. धन्यवाद. पाहणं तेवढंच गरजेचं आहे. असं असताना आजच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच जर पाहिलं तर आयकॉन्स खेळाडू पाहायला मिळतात. मग दोनही संघाकडून असे खेळाडू आहेत. दोनही संघामध्ये असे खेळाडू आहेत जे खेळाडू खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये आपलं अस्तित्व दाखवून देऊ शकतात. पण असं असताना पहिला प्रश्न हा येतो की 55 धावा पुरेशा आहेत का? कारण 56 धावांचं लक्ष्य जर असेल छप्पन्न धावांचं लक्ष्य जर असेल तर खऱ्या अर्थानं 56 धावा चेस करणं सोपं कठीण नाही आहे या मैदानावर. पण विचार केला तर 55 किंवा 56 धावा डिफेंड करणं जे आहे ते डिफेंड करणं खऱ्या अर्थाने ही कसर असेल. कारण काल आपण पाहिलं 80-82 धावा अगदी सहज लागत होत्या. काल ज्यांची क्षेत्ररक्षण चांगलं झालं ते संघ जर पाहिलं तर इथे विजयी झाले. ज्यांचं क्षेत्ररक्षण खराब झालं त्यांना मात्र काही म्हणजे अगदी टफ टाईट सामन्यांमध्ये 1 किंवा 2 धावांसाठी देखील पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे एकंदरीत क्रिकेट काय तर क्रिकेट असं आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आकाश गोंधली उर्फ गुड्ड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच NSC खानाव म्हणजे नवतरुण खानाव संघातून हा खेळाडू आला. सुरुवातीला ग्रामीण असोसिएशनमध्ये त्याने चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु त्याच्यानंतर मात्र आकाश गोंधलीनं मागं वळून पाहिलं नाही. आणि आज जर पाहिलं तर आज कित्येक सामन्यांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला खेळताना दिसतो. तोच आकाश गोंधली म्हणजे गुड्ड्या या ठिकाणी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवर फलंदाज जयेश भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतिक पाटील ही जोडी मैदानावर आहे. दोन्ही आयकॉन आहेत. दुसरीकडे समोर आकाश गोंधले आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आलाय. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सुरुवात करेल. पॉवर प्लेचं षटक असेल. फील्ड रिस्ट्रिक्शनच्या मानानं 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. सुरुवात होते. पहिला चेंड
गोलंदाजीवर चेंडू पहिली गोष्ट म्हणजे पडल्यानंतर त्या वेगामध्ये जर चेंडू एवढा कट होत असेल तर त्याला जज करून टाइम करणं सोपी गोष्ट नाही आहे. पण ऋतिककडे आपण जर पाहिलं तर ऋतिक पाटील पहिल्या चेंडूवर ऋतिक पाटीलनं षटकार मारून दाखवून दिलंय की खऱ्या अर्थानं एवढ्या लांबून जर मी चांडगावच्या मैदानावर आलो असेल तर कशासाठी आलो असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश गोंधली गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. काय केलं जाईल. फ्लोअर वन स्वरूपाचा चेंडू यावेळी फुल टॉस करून लोअर फुल टॉस चेंडू बॅटवर घेतला. यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्र पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलं. चेंडूला पाठवलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमॉन डीजे. गोंधली म्हणजे गुड्ड्याला 2 षटकार लगावलेत. पुढचा चेंडू यावेळी स्क्वेअर कट केली. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जाईल 4 धावांसाठी. तिसरी बाउंड्री येते चौकाराच्या साहाय्यानं. कमॉन डीजे. चेंडूंवर 3 मोठे फटके आले. 16 धावा धावफलकावर आल्या. या मैदानावर पाहिलं ही खेळपट्टी पाहिली तर ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर बॅटिंग फ्रेंडली खेळपट्टी आहे. त्याच्यानंतर आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्ड ज्या प्रकारे आहे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे म्हणजे बघतो ना आपण स्लोप आहे कुठे खड्डा आहे तर त्याच्यामुळं बॉल ट्रॅव्हल चांगला होतोय. क्षेत्ररक्षण करताना कसर येते आणि असं असताना पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजनला आणखी एक चौकार लगावला जातोय. अप्रतिम फटका. ऋतिक पाटील मात्र इथे आपले इरादे स्पष्ट करतोय. कमॉन डीजे. साठी पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात तर चेंडू आला पण क्षेत्ररक्षकाला शोधणारा हा फटका होता. चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट खेळून काढलं. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या 21च्या घरात जाऊन पोहोचेल. अंतिम चेंडू आकाश गोंधलीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पण असं असताना जयेश भोईर मात्र ऑन स्ट्राईक आहे. जयेश भोईर म्हटलं की एक तुफानी फटकेबाज पाहायला मिळतो. त्याचबरोबर सेन्सेबल क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं जातं आणि असं असताना लेफ्ट हँड फलंदाजाचा ओव्हर एक्स्ट्रा कव्हर फटका हा नेहमीच जर पाहिलं तर पाहण्याजोगा असतो आणि जयेश भोईरच्या बॅटमधून त्या प्रकारची फटकेबाजी होते. पण इथे मात्र फक्त स्लॉक केला चेंडू आणि बॅटचा संपर्क काही झाला नाही. निश्चित रूपानं चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि शेवटचे 2 चेंडू आकाश गोंधलीने चांगले टाकले असं आपण म्हणू शकतो. परंतु तरी देखील 56 धावांचं लक्ष्य. धन्यवाद वेदांत. या ठिकाणी मी विनंती करतोय याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच अन्वी स्पोर्ट माधवकार या संघाचा संघनायक आणि अर्णव वारियास चांदगाव या संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी टच का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. धन्यवाद. तर या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी नक्की झालेले आहेत. सन्माननीय स्पर्धेचे सर्व आपण दिलीप भाऊ यादव यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. दिलीप दादा साळुंके यांच्या हस्ते हा हवेत नाणेफेक करतोय. टेल. धन्यवाद. तर या ठिकाणी नाणेफेकचा कॉल नक्कीच लागलाय. अर्णव वारियास चांदगाव या संघाच्या बाजूने नाणेफेकचा कॉल नक्कीच लागलाय. प्रथम मी अन्वी स्पोर्ट माधवकार संघाच्या संघनायकाला विचारतो कर्णधाराला की आपण 5 षटकांचा दादा हा मॅच आहे. 5 षटकापर्यंत किती धावांची तुम्ही मजल या ठिकाणी मारणार आहोत. 5 षटकामध्ये आम्ही 55-60 धावा करायचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी 55 ते 60 धावा तुम्ही मारणार हे नक्कीच ठरवलं. असे फलंदाज आपल्याकडे कोणते आहेत.
फलंदाज सगळे नवीन आहेत. म्हणजे आपण गणेशने मला सांगितलं का आपण पूर्ण नवीन संघ बांधणी करूया, जेणेकरून आपण 4-5 टुर्नामेंट एकत्र खेळू शकतो. तसं पूर्णपणे नवीन संघ आहे. माहीमचे 4-5 जण आहेत, पालघरवरे 2-3 जण आहेत, चेंबूरचे 2-3 जण आहेत. धन्यवाद. तर या ठिकाणी वेल डन. तर या ठिकाणी मी विचारतो, त्यांनी म्हटल्याप्रमाणे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 ते 60 डाव आम्ही नक्कीच मारण्याचा प्रयत्न करू. तर त्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे गोलंदाज शस्त्र असं कोणकोणते गोलंदाज तुमच्याकडे आहेत? गोलंदाज असं माझ्याकडे प्रथमेश आहे, राहुल पाटील आहे, गंगाधर इंगोले आहे आणि आपल्या अझर आहे. वेल डन. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आलात ना. प्रथम आपण नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं. वेल डन. ओव्हर टू वेदांत कंटक सर. थँक्यू. पहिले 2 चेंडू अप्रतिमरित्या पाहायला मिळाले आयुष बोकाडेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं अलिबाग कोळीवाड्यातले आपल्याला खेळाडू दिसत आहेत, ज्याच्यामध्ये मृणाल वरसुलकर असेल, प्रिन्स असेल, आयुष असेल, त्याच्यानंतर सार्थक सरपाटील असेल, तर त्यानंतर मला वाटते विराजसुद्धा आहे. तर हे जे खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं नवीन आहेत. नवीन म्हणता येणार नाही, अनुभव चांगला आहे, पण वयानं कमी आहेत. पण असं असताना समोर लेजंडरी क्रिकेटर आहेत आणि त्यांच्यासमोर खेळत असताना आपण कशा प्रकारचं क्रिकेट खेळू शकतो ही प्रत्येक गोष्ट विचार करून त्यांच्या माध्यमातून खेळली जाते. या चेंडूवर सिंगल आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर बघितलं तर 23 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला ऋतिक पाटील दिसेल, ज्याने सुरुवात अगदी चांगली करून दिली होती आपल्या संघाला. परंतु असं असताना आयुष बोकाडे समोर तो कशा प्रकारची फलंदाजी करणार. पहिल्या चेंडूवर पिंट्याच्या हातात झेल दिलाय आणि काऊ कॉर्नर रिजनला फटका खेळताना ऋतिक पाटील मात्र बाद झालाय. कमॉन्डीचे क्रिकेट इथे आयुषच्या माध्यमातून आता पुढे खेळलं जाणार. कारण विषय येऊन हाच येतो ना की 55-56 धावा आपण डिफेंड करायला आलोय. फक्त टायमिंगचं लक्षात घ्या. 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं संपवायची असतात. ह्या गोष्टीचा अंदाज घेऊनच आपण क्रिकेट खेळायचंय. पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका आलाय. फटका फसलाय. अप्रतिम झेल टिपली क्षेत्ररक्षक सार्थकनं आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद. कमॉन डीजे. सार्थक सरपाटीलनं जो अप्रतिम झेल टिपला तो अत्यंत देखणा झेल आपल्याला पाहायला मिळाला. कारण सार्थक सरपाटील देखील जर पाहिलं तर अगदी कमी वयात प्रसिद्ध झालाय. अगदी जर पाहिलं तर 18 किंवा 19 वय असेल त्याचं. अलिबागच्या मेटपाडा विभागातून येतो. आता मेटपाडा जर पाहिलं तर क्रिकेटसाठी फेमस आहेच, पण यावर्षी अलिबागच्या मानाच्या दहीहंडीत 8 थर लावण्याचा विक्रम देखील मेटपाडानं केला होता. तर निश्चितच सार्थक सरपाटील पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज एस इट इज आकाश तारेकर आलाय. आकाश तारेकरबद्दल सांगायचं झालं तर ISPLचं मागचं सीझन म्हणजे हे झालं त्याच्या आधीचं सीझन. त्याच्यामध्ये ज्यावेळी आकाश तारेकर आपल्या गावामध्ये गेला तेव्हा गावानं त्याचं केलेलं स्वागत. कारण त्यावेळी ISPLमध्ये आकाश तारेकरनं जो धुमाकूळ घातला होता. खऱ्या अर्थानं संपूर्ण देशाची जी लीग, अख्ख्या जगाचं लक्ष ज्या लीगवर असतं, ज्या टेनिस क्रिकेट लीगवर असतं, त्या लीगला गाजवून येणारा आपल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडू. खऱ्या अर्थानं रायगडकरांची मान तिथे उंचावली होती. पण आकाश तारेकर इथे काय करणार.
अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम षटक या ठिकाणी ऑन हॅट्रिक वर होता आयुष बोकाडे. त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. म्हणजे विचार करा, आज आकाश तारेकर सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना कमी वयाचा आयुष बोकाडे जेव्हा जेव्हा कधी आता पुढे गोलंदाजी करण्यासाठी येईल तेव्हा त्याला ही गोष्ट लक्षात येईल ना की मी एवढ्या मोठ्या संघासमोर अशा प्रकारची गोलंदाजी केली. हा अनुभव आहे. हे क्रिकेट महत्त्वाचं आहे. कारण इथे आपण खेळतो कशासाठी? इथे आपण जिंकण्यासाठी तर खेळतो, पण त्याचबरोबर इथे आपण खेळतो ते म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या ओळखीसाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी. आणि मग असं असताना इथून तुम्ही खेळता आणि मग एखादा यातलाच खेळाडू रायगड प्रीमियर लीग किंवा 23 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे का? 33 धावांची गरज, प्रतिषटक 11 धावांची गरज. तर मोठमोठ्या लीगमध्ये ज्यावेळी हे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात त्यावेळी आपल्याला समजतं की बाबा ऑक्शन टेबलवर तेव्हा येतं लक्षात की अशा अशा गोलंदाजांना अशी अशी गोलंदाजी केली होती. कारण ISPLचा विचार असेल तर आमच्याच अलिबागचा आर्यन खारकर तुम्हाला दिसेल, ज्यानं अंडर 19 म्हणून मधून ISPLला ज्याचं सिलेक्शन झालं आणि पुढे जाऊन रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याने बेस्ट बॉलर घेतला आणि लगेचच त्याला ISPLमध्ये आता 2 सीझन तो खेळतोय. तर हे का शक्य होतं? तर हे शक्य तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही मोठ्या फलंदाजांसमोर चांगली गोलंदाजी किंवा मोठ्या गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करता, जेणेकरून त्यातून तुमचा खेळ दिसून येईल. गोलंदाजी मार्कवर सार्थक सरपाटील आलाय, काय करणार? पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु गॅपमध्ये आहे. पिंट्या होता, पिंट्याला प्रयत्न करणं गरजेचं होतं. पिंट्याकडून अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नसतात, पण तिथे मात्र चूक झाली. चौकार आला. कम ऑन डीजे. एंडवर आहे पण जयेश भोईर जो सलामीला आलाय त्यानं मात्र अप्रतिम चौकार लगावलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सार्थक सज्ज होईल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सार्थकनं केलेली ती गोलंदाजी खऱ्या अर्थानं विसरून चालणार नाही आहे आणि तीच गोलंदाजी आठवणं गरजेचं आहे सार्थकला. कारण जयेश भोईर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. निश्चित रूपानं त्याने सुद्धा कित्येकदा मॅच विनिंग पारी खेळलेल्या आहेत. पण असं असताना आज मात्र इथे ऋतिक पाटीलनं जे मोमेंटम सेट करून दिलं होतं दिवा संघाला, ते मोमेंटम कायम ठेवत जयेश भोईर कशा प्रकारची फलंदाजी करणार? पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, बीमर चेंडू. पंचांकडे पाहिलं, पंचांनी सांगितलं इट्स नो बॉल. म्हणजे जर विचार केला तर 9+2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. निश्चित रूपानं धावफलकावर 3 धावांची भर पडते. अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नाही आहेत. कारण काल खैराळे आणि जर बघितलं तर रोडखुर्दचा सामना झाला, अगदी मार्जिन ऑफ एरर होती. जर पाहिलं तर चैतन्याचा झेल टिपला होता आणि तो रिव्ह्यूमध्ये नो चेंडू घोषित केला गेला. फ्री हिट असेल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिथून चैतन्य सुसाट सुटलेला आपण पाहिला होता. पुढचा चेंडू फ्री हिट, चेंडूला फ्रीली हिट केलाय परंतु झेल खाली मृणाल आहे. चेंडूवरचा झेल टिपला काय, सुटला काय? 1 धाव मात्र मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 31 धावा येत आहेत. पंचांची अप्रतिम अशी भूमिका कालपासून जे बजावत आहेत त्याच्यामध्ये एक आमचे कल्पेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोरलई मुरुड, दुसरे म्हणजे आमचे नितेश नरहरी मॅन फ्रॉम बोरली मुरुड आणि तिसरे पंच जे आता स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आहेत ते म्हणजे पंच रवींद्र बाळा उर्फ पॉन्टिंग मॅन फ्रॉम बोरली मुरुड. अप्रतिम पंच आहेत. कालपासून कोणत्याही पंचांच्या निर्णयाला आव्हान झालेलं नाही आहे. चांगली कामगिरी चालू आहे. पुढचा चेंडू सार्थकचा आकाश तारेकर साठी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं फन फॅक्ट हाच आहे की सार्थक सरपाटीलचं जेवढं वय असेल त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आकाश तारेकरचा क्रिकेटमधला एक्सपिरियन्स आहे. पण असं असताना देखील एकीकडे तरुण रक्त आहे, दुसरीकडे एक्सपिरियन्स आहे. कोण कोणावर भारी पडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र अप्रतिम फटका फ्लिक केलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल सार्थक सरपाटील साठी रिमेंबर. कारण जर पाहिलं तर कायम आठवणीत स्मरणात राहणारा, मेमोराइज होणारा हा विकेट असेल. आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
ऋतिक पाटीलनं सुरुवातीला जी सुरुवात केली होती त्यावरून असं वाटलं होतं की किती सहज हे आव्हान चेस केलं जाऊ शकतं, पण त्याच्यानंतर मात्र काय झालं, जयेश भोईर आहे, सलामीला आलाय पण अजूनही मैदानावर आहे, पण अजित मुंगाजीला पहिल्या बॉलला चांगला झेल टिपून बाद केलं गेलं, आकाश तारेकरला बाद केलं गेलं. आणि असं असताना आता मात्र अंतिमचे 2 चेंडू आहेत ज्याच्यामध्ये सार्थक सरपाटीलचा एक खराब चेंडू होता जो नो पडला, एकावर खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याच्यावर चौकार आला, त्याच्यानंतर फ्री हिटचा तो काही झेल आपण मॅटर करत नाही, तिथे ती 1 रन जाऊ द्या, पण त्याच्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि त्याच्यानंतर आकाश तारेकरचा विकेट, हे सगळं जर या षटकातलं विश्लेषण पाहिलं ना तर एवढं मात्र दिसून येतं की सामना अजूनही जर पाहिलं तर एकतर्फा नाही आहे, सामना अजूनही बरोबरीत आहे. नवीन फलंदाज ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. काय करणार ओमकार पाटील? ओमकार पाटीलकडे देखील चांगली क्षमता आहे. लेफ्ट हँड फलंदाज नेहमीच जर पाहिलं तर चांगली प्रतिभा ठेवून खेळताना आपल्याला दिसतात. असं असताना आता विचार करावा लागेल चांडगाव संघाला की मृणालच्या विकेटनंतर थांबलेल्या त्या धावा, मृणाल सोडा पंकज जाधवच्या विकेटनंतर थांबलेल्या त्या धावा त्या कुठेतरी आता बोचताना दिसत आहेत का? पुढचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढलं, 1 धाव धावून पूर्ण केली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना अलिबाग कोळीवाड्यातल्या या दोनही गोलंदाजांना साजरा केलेला दिसतोय. कारण इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतरच्या षटकामध्ये 2 धावा आल्या आणि आत्ता जर पाहिलं तर या षटकामध्ये मला वाटतं 8 धावा खर्च केल्यात का? फक्त 8 धावा 5 षटकात खर्च केल्यात. अंतिम चेंडू घेऊन 9 धावा खर्च केल्यात, माफ करा, अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सार्थक सज्ज. कारण या मैदानावर 50-55 धावा पुरेशा नाही आहेत 5 षटकात. तुम्ही 80 मारा तर तुम्ही एक सेफ टार्गेटपर्यंत पोहोचता. या मैदानांची डायमेन्शन तशी आहे, या मैदानाचा क्रिकेट तसा आहे, या मैदानावर जर पाहिलं तर व्यूहरचना तशी आहे, आउटफील्ड तशी आहे. अप्रतिम अंतिम चेंडू फेकला गेला. सार्थक सरपाटीलचं देखील षटकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण त्यानं मात्र जे मोमेंटम सेट केलं होतं आयुषनं ते मोमेंटम कायम ठेवलंय. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली. 32 धावा 3 षटकांअखेर धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 24 धावांची गरज. एके लाईव्ह इव्हेंट किंवा एके स्पोर्ट्स अलिबाग ना त्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह दाखवली जाते. मी काल पण म्हटलं होतं अप्रतिम असं प्रक्षेपण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, अप्रतिम अशी स्कोअर पट्टी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑपरेटर जो आहे चांगले व्ह्यू दाखवतोय. काल मी कौतुक करायचं राहिलं काल, कारण एक रनआउट त्यानं दाखवला होता अगदी झूम करून. कारण कधी कधी असे निर्णय असतात ज्याच्यावर वाद होऊ शकतात, मग पंच तिसऱ्या पंचांकडे जातात आणि तिथे खऱ्या अर्थानं तो रनआउट असा होता जिथे अगदी मार्जिन ऑफ एरर आपण पाहिलं होतं, पण तो देखील त्यानं क्लिअर करून दिला होता. निश्चित रूपानं त्याच्यासाठी कौतुक जेवढं आपण ऑपरेटरचं करू तेवढंच कौतुक त्याच्या कॅमेरामनचं असेल, कारण कॅमेरामननं ते एक चित्र त्यावेळी पद्धतशीरपणे झेललं होतं. ही टेक्नॉलॉजी आहे आज. आकाश तारेकर सुद्धा म्हणत असेल, मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ही टेक्नॉलॉजी नव्हती. सौभाग्यानं आज जर विचार केला तर आपल्या काळामध्ये ही टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये निश्चित रूपानं आज आपल्याला लोक पाहतात. आज आपण फेमस होऊ शकतो, कारण रीलवर फेमस झालेला क्रिकेटर जर आपण पाहिलं तर आयुष्यात जास्त यशस्वी होईल नाही होईल पुढची गोष्ट आहे, पण रॉ खेळाडू आहेत ते. आकाश तारेकर असेल, पंकज जाधव असेल, मृणाल वर्सोलकर असेल, पिंट्या असेल, गुड्ड्या असेल किंवा इतर खेळाडू असतील, हे खेळाडू खऱ्या अर्थानं रॉ आहेत. रॉ नाही, माफ करा, हे रॉ मधून तयार झालेले आहेत, मॅन्युफॅक्चर झालेले खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थानं त्यांनी ते स्ट्रगल पाहिलेलं आहे, त्यांनी ते क्रिकेट पाहिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आयुष बोकाडे आलाय. पहिला चेंडू ओमकारसाठी पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली होती, पण पंच बाळा उर्फ पॉन्टिंग या ठिकाणी जर पाहिलं तर खंबीर राहिले, स्थिर राहिले, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. 11 चेंडू 24 धावांची गरज. काय क्रिकेट आहे, कशा प्रकारचं क्रिकेट आहे, कशा प्रकारचा खेळ केला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. फटका आलाय, फटका फसलाय, झेल खाली पिंट्या. अप्रतिम झेल टिपला गेलाय पिंट्याच्या माध्यमातून. नक्कीच अलिबाग तालुक्यातल्या सासवणे दिगोडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. फलंदाजीत अप्रतिम फलंदाजी केली, क्षेत्ररक्षणात एक चौकार सुटला, पण झेल मात्र अप्रतिम टिपला. कमॉन डीजे.
कर असतील आणि खास करून गोविंद यादव असतील यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. तर खऱ्या अर्थानं गोविंद यादव कुठे आहेत दिसत नाही आहेत, पण जिथून कुठून मॅच बघतायत तिथून मात्र आनंदित असतील हा परफॉर्मन्स बघून. आहेत का इथे कुठे? नाही आहेत ना. हां, घरी गेलेत. हेमंतजी भोईर, रुपेशजी बिरवाडकर, गोविंद यादव यांचा संघ. खऱ्या अर्थानं शिवमराठा क्रिकेट संघाने घेतलेली मेहनत, त्याच्यावर गोविंद यादव म्हणजे स्पर्धा डिक्लेअर झाली त्या दिवसापासून गोविंद यादव यांचा मला कॉल असायचा, त्याच्यामुळं मला सुद्धा यावं लागलं. त्यांना व्हिडिओ बनवून मी देऊ शकलो नाही कारण मी सुद्धा थोडा बाहेर होतो, बिझी होतो. काल अजून मी घरी गेलेलो नाही आहे. पण असं असताना निश्चित रूपानं जर बघितलं तो व्हिडिओ एक राहिला. इथे मात्र चांगला फटका आलाय, स्लॉग स्वीप केलाय डीप मिडविकेटच्या वरून, अप्रतिम फटका आलाय. फलंदाज राज म्हात्रेच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. पूर्वी आज आपल्याला खेळताना दिसतील सुमित ढेकले आणि प्रथमेश ठाकरे. दोघांनाही विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे, आपला इथे सन्मान केला जाईल. आयकॉनिक खेळाडू सुमित ढेकले, प्रथमेश ठाकरे, विनंती असेल आपल्याला या ठिकाणी आपण यायचं आहे. षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आयुषच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू, कमबॅक करणारा चेंडू. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू 1 गडी बाद करून 6 धावा खर्च करणारं हे षटक. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. ह्याला म्हणतात ना क्रिकेट. वन साइड मॅचेस होतात, कधी कधी भरपूर धावा चेस होत नाही, कधी कधी कमी धावा 2-3 षटकात चेस होतात. हे क्रिकेट आहे, हे चॅलेंजिंग क्रिकेट आहे. इथे अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं. आणखी एक जर पाहिलं तर निर्धाव चेंडू आला. भारतानं 2024चा वर्ल्ड कप जिंकला, 2026चा पण जिंकला, पण 2024च्या विजयामध्ये जी मजा होती ती यावेळी वाटली नाही. कारण का तर डॉमिनेट केलं होतं यावेळी, वन साइड मॅच जिंकली होती. जेव्हा मॅच आपण जर पाहिलं तर टफ होतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या विजयाची मजा वेगळी असते. असं नाही आहे 2026च्या वर्ल्ड कपच्या विजयाची मजा काही कमी आहे, पण जे चॅलेंज असतं, जे थ्रिल असतो तो थ्रिल काही वेगळा असतो. असं असताना या ठिकाणी हा मॅच थ्रिलकडे वळतोय. अंतिम चेंडू घेऊन आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल, सामना करेल राज म्हात्रे. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय आणि शेवटच्या चेंडूवर अप्रतिम फटका आलाय. आयुष बोकाडेनं शेवट मात्र गोड केला नाही. कम ऑन डीजे. तत्पूर्वी सुमित ढेकले, प्रथमेश ठाकरे, भार्गव पाटील, सूरज पाष्टे, राहुल पाटील, सूरज केने, कपिल केने यांना विनंती असेल, त्याचबरोबर गंगाधर इंगोळे आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल शिवमराठा चषकाच्या माध्यमातून. आता योगायोग बघा कसा आहे, कोइन्सिडन्स ज्याला म्हणतो आपण क्रिकेटमध्ये. काल 9-2 आयकॉन फॉर्मॅटचा लॉट झाला, त्याच्यामध्ये पहिला सामना, त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा जर पाहिलं तर तेव्हा जास्त धावा झाल्या होत्या. तेव्हा सुद्धा 6 बॉल 12वर समीकरण आलं, आता सुद्धा 6 बॉल 12वर समीकरण आलंय. तिथे सामना टाय झाला होता आणि असं असताना टाय झाल्यानंतर तो सामना आपण पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी जाहीर केला होता. म्हणजे कंपल्सरी चेसिंगचा जो कॉमन आपला नियम असतो त्याच्यानुसार वेळ नसतो, त्याच्यामुळे आपण सुपर ओव्हर करत नाही आणि विकेट आणि टॉसचं महत्त्व जे पहिलं व्हायचं ते आता तेवढं राहत नाही. पण असं असताना निश्चित रूपानं कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार 6 बॉल 12 धावा धावून काढणं किंवा मारणं गरजेचंच आहे. पण असं असताना 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. नॉर्मल समीकरण आहे, जिंकण्यासाठी 56 धावांची गरज होती, 4 षटकात 44 झाल्या, 11च्या सरासरीनं धावसंख्या बनवलेली आहे. आता 12ची सरासरी शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रिन्स बोकाडे आलाय. प्रिन्स बोकाडे जर पाहिलं तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतो. वयानं हा देखील कमी आहे, लहान आहे. सगळ्यात जास्त अनुभवी गोलंदाज आकाश गोंधली होता, ज्याच्यावर 21 धावा पडल्या. त्याच्यानंतर आयुषनं 2 धावांचं षटक टाकलं, त्याच्यानंतर सार्थकनं 9 धावांचं षटक टाकलं, पुन्हा आयुष्याला 12 धावांचं षटक टाकलं. आता प्रिन्स काय करणार? समोर फलंदाज जयेश भोईर सलामीला आलाय, नॉन स्ट्राईक एंडला राज म्हात्रे 2 षटकार मारता झालाय. हे फलंदाज
पुढे काय करणार. पहिला चेंडू पंच कल्पेश म्हात्रे यांनी समालोचन कक्षाकडे पाहिलं, दाखवून दिलं की चेंडू स्वैर असेल, चेंडू वाईड असेल. धावसंख्येत 1 वाढ होईल. धावसंख्येत 1 वाढ होईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स अशी काही जी परिस्थिती इथे सार्थक 11 दिवा संघाची पाहायला मिळते. पण असं असताना निश्चित रूपानं 6 चेंडू 11 धावा म्हणजे सामना अजूनही टफ टू टफ आहे. या मैदानाचा विचार जर केला किंवा खेळपट्टीचा विचार केला तर निश्चित रूपानं 2 षटकारांचा हा सामना आहे आणि कठीण नाही आहे इथे. पण असं असताना आता विचार करावा लागेल चांडगाव संघाला की आपण शेवटच्या षटकांमध्ये जे निर्धाव चेंडू खेळलो त्याच्यामुळे सामना इथं आलाय का. फटका चांगला आहे, चांगला सजवलाय, गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच वाचवली, 1 धाव नक्कीच वाचवलेली पाहायला मिळते. मला वाटतं पुन्हा एकदा सार्थक होता का. सार्थकच होता. एक चांगला झेल टिपला, त्याच्यानंतर सार्थकनं चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर सार्थकनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. याला म्हणतात सर्व समीकरण. फलंदाजीला मला वाटते गेला होता तेव्हा काही जास्त चांगलं करता आलं नाही, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मात्र सार्थकनं दाखवून दिलंय की मी का एवढ्या कमी वयामध्ये ॲज अ आयकॉन खेळायला आलोय. अन्वी स्पोर्ट्स महादेवखार विपक्ष अर्णव वॉरियर्स चांडगाव यांच्यात पुढचा सामना होईल. 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज नाही. 5 चेंडू ना, 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. पहिला स्वैर होता, यावेळी यस लेडिंग एज लागली चेंडूला. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. 4 चेंडू 7 धावांची गरज. सामना टफ आहे का. नक्कीच आहे. सामन्यामध्ये रंगत आहे का. नक्कीच आहे. इथे षटकार मारणं कठीण आहे आता असं वाटू लागलंय, कारण मगाशी वाटत होतं की जोपर्यंत ऋतिक पाटील होता तोपर्यंत वाटत होतं की खेळपट्टी अगदी अप्रतिम खेळते. पण ते म्हणतात ना की अचानक काहीसं बदलतं, अचानक बदल होतो. जसं आपण बघतो की जेव्हा जेव्हा भारतामध्ये बाहेरचे संघ खेळायला येतात तेव्हा भारतीय खेळाडू चांगले खेळतात आणि बाहेरचे खेळाडू स्ट्रगल करतात. तेव्हा म्हणतात की क्युरिएटर्सनं पिच बदलली आणि काय काय एलिगेशन्स लावले जातात. त्या प्रकारचं अचानक पिच बदलल्यासारखं वाटते. पुढचा चेंडू, आहा, अप्रतिम फटका. फुल टॉस चेंडूला मात्र या ठिकाणी लॉंग ऑनच्या वरून पाठवून दिलाय आणि सामना पूर्णपणे आपल्याकडे खेचलाय तो म्हणजे जयेश भोईरनं. 6 धावांसाठी षटकार. कमॉन डीजे. मी इथपर्यंत का थांबलो होतो तर याच्यासाठी थांबलो होतो. एका धावेची गरज असेल का. यस, एका धावेची गरज. येणारे चेंडू असतील 3. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी ठेवलेली आहे. इथे सुद्धा 1 धाव कंपल्सरी काढणंच आहे. असा विषय नाही आहे की ही धाव नाही काढली टाय झालाय, सामना काढायलाच लागेल तरच आपण विजयी होऊ. पण जयेश भोईरकडे बघून वाटत नाही की हे काही त्याच्यासाठी कठीण असेल. नक्कीच कठीण नसेल, कारण हा खेळ सुद्धा त्याला येतो ना. प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं याला क्रिकेट म्हणता येत नाही. सेन्सिबल क्रिकेट त्यालाच म्हणतात की तुम्ही परिस्थितीनुसार क्रिकेट खेळा आणि तेच झालंय. इथे मात्र विजयी झाला तो म्हणजेच सार्थक 11 दिवा संघ. अप्रतिम क्रिकेट खेळला, पण तेवढंच चांगलं टफ किंवा तेवढीच चांगली फाईट जी आपण पाहिली ती फाईट आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच साई गर्जना चांडगाव संघाच्या माध्यमातून. निश्चित रूपानं नाव जरी चांडगावचं असलं तरी सगळे खेळाडू अलिबागचे होते. कॅप्टन फक्त आपल्या रोहा तालुक्यातला होता. पण असं असताना चांगलं टफ दिलं, चांगला खेळ केला.